मी साकी नाका जरीमरी या ठिकाणी उभा आहे आणि आपण पाहताय ही मिठी नदी आहे। मागच्या आठवड्यात मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांनी ताफा घेऊन सगळ्या ठिकाणी नाले पाणी साफसफाई झाली की नाही याची पाहणी केली। महापौर देखील दररोज दौरा करतात, पण कोणता दौरा करतात याचं काही आपल्याला माहिती नाही आहे। आज देखील मिठी नदी या ठिकाणी सगळं संपूर्ण सांडपाणी आहे, म्हणजे सगळ्या कंपन्यांचं सांडपाणी आहे। त्यात पूर्ण जलपर्णी वाढलेली आहे, कोणतीही नालसफाई झालेली नाही आहे किंवा नदी साफसफाई झालेली नाही आहे। त्याचबरोबर या मिठी नदीच्या किनाऱ्यावरती या ठिकाणी मातीचे ढिगारे टाकण्याचं काम चालू आहे। आज ही माती टाकून या ठिकाणी नदी बुजवण्याचं काम करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि मुंबई महानगरपालिका पूर्णपणे डोळेझाकपणे या ठिकाणी करते। फक्त वरवरती नाले साफसफाई किंवा स्वच्छ झाली म्हणून सांगते, परंतु कुठेही नाले साफसफाई झालेली नाही आहे। मिठी नदी एवढी स्वच्छ असली पाहिजे, पण ती देखील साफसफाई झालेली नाही आहे। उलट या ठिकाणी मातीचे ढिगारे टाकून नदी तुंबवण्याचं काम करतात आणि याच ठिकाणी अशा प्रकारे पुढच्या 15-20 दिवसात जर पाऊस पडला तर मुंबई महानगरपालिका सांगेल की अतिरिक्त पाऊस पडला आणि नदी तुंबली आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, अशा पद्धतीचा महानगरपालिकेचा कारभार आहे। आपण जर पाहताय की नदी आता काही दिवसामध्ये या ठिकाणी बुजवली जाईल। जवळजवळ नदीचा 1/3 भाग या ठिकाणी माती टाकून बुजवण्याचं काम चालू आहे, परंतु एवढ्या दिवसाढवळ्या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेचं संपूर्ण संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होताना या ठिकाणी दिसतंय। आता मला शंका आहे की हा ढिगारा जर जास्त प्रमाणात भरला गेला तर बांधारा टाकून या ठिकाणी नदी बुजवली जाईल आणि पाणी साठवलं जाईल आणि पाऊस पडला तर मागील सगळ्या कंपन्या आहेत या ठिकाणी वस्ती आहे, नागरी वस्ती आहे, या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण आणि मुंबई तुंबू जाऊ शकते। म्हणजे महानगरपालिकेचेच अधिकारी संगनमताने या ठिकाणी एका बाजूला नाले साफसफाई करत नाही, नदी स्वच्छ करत नाही, माती टाकून उलट बुजवण्याचं काम करतात, हा आमचा आरोप आहे।